नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती 2024 साठी आरोग्य भरती जे पद आहे त्यासाठी महत्त्वाचे 25 सराव प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, हे जे सराव प्रश्न आहेत हे आपल्याला पूर्ण सराव प्रश्न मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत। यामध्ये आपण प्रत्येक घटक जो आहे या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे। सोबतच हा जो पॅटर्न आहे हा पूर्ण IBPS पॅटर्न नुसार हे सगळे प्रश्न आपण घेतलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉइन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। सोबतच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला सरळ सेवा स्पर्धाविषयी जे काही महत्त्वाचे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असेही म्हटले जाते। प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे। तर मोडक सागर धरण जे आहे त्याला अजून कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर त्याला ओळखलं जातं, पहा ऑप्शन क्रमांक A तर वैतरणा धरण म्हणून देखील त्याला ओळखलं जातं। याविषयी मित्रांनो काही 2-3 पॉइंट्स आहेत ते देखील पाहून घ्या। तर वैतरणा धरणाला मोडक सागर असं धरण म्हटलं जातं आणि हे धरण ठाणे जिल्ह्यातील वैतरणा या नदीवर वसलेलं आहे। या तलावातून मुंबई शहराला पाणी पुरवठा देखील होतो। सोबतच हे जे नाव आहे, एक इंजिनियर होते पहा, त्यांचं नाव होतं नानासाहेब मोडक, तर यांच्या नावावरून तलावाला मोडक सागर असं नाव देण्यात आलेलं आहे। पर्याय क्रमांक A आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली? पहा, महात्मा गांधींनी जी सत्याग्रह यात्रा त्यांची सुरू केली होती तर ती कधी केली होती? ज्यावेळी ते दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये परत आले तर त्यांनी सत्याग्रह सुरू केले होते, पण कोणत्या ठिकाणाहून सुरू केले होते? हाच प्रश्न आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला होता की असा विचारला होता की दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यानंतर महात्मा गांधींनी सर्वात पहिला सत्याग्रह कोणता केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक D तर चंपारण्य यापासून सुरुवात केली होती। तर का? तर लक्षात ठेवा, 1917 या वर्षी बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यामध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली एक सत्याग्रह झाला होता आणि हा सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह म्हणून देखील ओळखला जातो। गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतात झालेला हा पहिला सत्याग्रह होता। त्यापूर्वी चंपारण्यातील नीळ उत्पादकांची दयनीय अवस्था राजकुमार शुक्ला यांनी गांधीजींच्या काळात कळवली होती आणि त्याचमुळे गांधीजींनी सर्वात पहिला सत्याग्रह 1917 मध्ये केला चंपारण्य या ठिकाणी। ऑप्शन क्रमांक D आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा आहे, जम्मू व काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद 370 रद्द केले, पण ते केव्हा रद्द करण्यात आले? पहा, अनुच्छेद 370 किंवा कलम 370 हे जे आहे हे एक कलम होतं की जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा प्राप्त करून देत होतं, पण ते सरकारने रद्द केलं आहे। ते रद्द कोणत्या दिवशी केलं? तर ते रद्द करण्यात आलं पहा 5 ऑगस्ट 2019। 5 ऑगस्ट 2019 ला कलम 370 जे आहे हे रद्द करण्यात आलं की जे जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देत होतं। लक्षात ठेवायचे, कधी? 5 ऑगस्ट 2019 ला हा कायदा रद्द करण्यात आलेला आहे। ऑप्शन क्रमांक A आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक चौथा आहे, 1857च्या उठावानंतर बहादूर शाहला कोणत्या ठिकाणी तुरुंगात ठेवण्यात आले होते? पहा, 1857 ला जो उठाव झाला त्या उठावानंतर बहादूर शाह जो आहे त्याला अटक करण्यात आली होती, पण अटक करून कोणत्या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं? तर ते ठेवण्यात आलं होतं रंगूनच्या जेलमध्ये। ऑप्शन क्रमांक A आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। लक्षात ठेवा, 1857 हे काळ होता आणि या काळाच्या उठावानंतर बहादूर शाहला हिंदुस्थानचा राजा घोषित केलं। ब्रिटिशांनी हा बंड मोडून काढल्यानंतर बहादूर शाहला केली व त्याची रवानगी जी आहे ती रंगून या ठिकाणी तुरुंगात करण्यात आली होती। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, क्षुद्र प्राणी अप्रसंगी अचाट कृत्य करून दाखवतो, या आशयाची म्हण कोणती आहे? आशय म्हणजे या ठिकाणी पहा अर्थ दिलेला आहे, तर या अर्थाची म्हण कोणती होईल? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर टिटवी देखील समुद्र आटवते अशी म्हण होते पहा, क्षुद्र प्राणी प्रसंगी अचाट कृत्य करून दाखवतो। ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। आणि मित्रांनो, जेवढे काही TCS IBPS पॅटर्न नुसार आपल्याला महत्त्वाच्या 100 म्हणी आतापर्यंत विचारण्यात आलेल्या आहेत त्या सर्व म्हणी एका PDF मध्ये घेतलेल्या आहेत। त्या PDF ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, सोबतच त्यावर व्हिडिओ देखील घेतलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला देत आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? पहा, किमान मिळकत हमी कायदा याची अंमलबजावणी करणारा देशातील आपल्या पहिले राज्य कोणता आहे?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. तर राजस्थान हे जे राज्य आहे, राजस्थान राज्य हे देशातील आपल्या पहिलं राज्य ठरलं आहे की ज्या ठिकाणी किमान मिळकत हमी कायदा आहे याची अंमलबजावणी करण्यात आली होती. आणि सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. आणि त्याची सुरुवात मुंबई सेवा हमी कायदा लागू करण्यात आला आणि ते मुंबईपासून सुरुवात झालेली होती. पर्याय सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग केला जातो? पहा, कर्करोग म्हणजेच काय, तर जो कॅन्सर आहे, कॅन्सरवर उपचार करताना कोणत्या धातूचा वापर केला जातो? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तर कोबाल्ट 60. पहा, कोबाल्ट 60 हा जो धातू आहे याचा वापर केला जातो पहा कर्करोगावरती उपचार करताना. जे काही किरणोत्सर्गी धातू असतात, धातूचा उपयोग वेगवेगळे किरणोत्सर्गी यावर आजारावर उपचार करताना केला जातो. यामध्ये कोबाल्ट 60 या धातूचा उपयोग कर्करोगाच्या उपचारासाठी केला जातो. आणि या ठिकाणी आपल्याला पहा अजून एक कधी कधी विचारलं जातं गलगंड, तर गलगंडसाठी करण्यात येतो पहा आयोडीन 131 याचा उपयोग केला जातो. ऑप्शन ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यावर कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा, कारण संविधानावर आधारित प्रश्न जे आहेत ते आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यातीलच हा एक प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. तर जपान. लक्षात ठेवायचं, जपान हा देश आहे की या देशाकडून भारताने काय घेतलेलं आहे की सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यावरती काम करत असतं ते जे कायदे आहेत हे भारतीय संविधानाने जपान या देशाकडून घेतलेले आहेत. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, आरोग्य विभागातील कोणता कार्यक्रम जीवनचक्राशी संबंधित आहे? सर्व सेवा देणारा कार्यक्रम म्हणून तो ओळखला जातो. पहा, जीवनचक्राशी संबंधित असणारा आरोग्य विभागातील कार्यक्रम कोणता की ज्याला सर्व सेवा देणारा कार्यक्रम म्हणून देखील ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, प्रजनन व बाल आरोग्य. लक्षात ठेवा, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम जो आहे तो जीवन चक्राशी संबंधित येतो. आणि महिलांचं उत्तम आरोग्य राहिल्यानंतर ती सुदृढ बालकाला जन्म देते आणि नंतर पुढील आयुष्यात हाच बालक जीवनाच्या इतर अवस्था सुदृढपणे जातो. याच ठिकाणी त्याला म्हटलं जातं पहा, कारण हा जो कार्यक्रम आहे हा जीवन चक्राशी संबंधित येतो. तर त्यामुळे याला म्हटलं जातं पहा सर्व सेवा देणारा कार्यक्रम. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, मे 2023 यामध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या पक्षाला सर्वाधिक मत मिळाले होते किंवा बहुमत मिळालेले होते? पहा, कधी मे 2023 ला यावर्षी झालेली जी कर्नाटक विधानसभा निवडणूक होती तर त्यामध्ये कोणत्या पक्षाला सर्वात जास्त मत मिळालं होतं? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सर्वात मत मिळालं होतं. कधी? 2023च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये. ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात पहिल्या क्रमांकावरती आहे? पहा, केळी उत्पादनावर महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. तर जळगाव हा जो जिल्हा आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचे, जळगाव हा जिल्हा केळी उत्पादनासाठी महाराष्ट्रामध्ये आपल्या पहिल्या क्रमांकावरती येतो. आणि हाच प्रश्न आपल्याला ग्रामसेवक 2016 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन. दिनविशेष वरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात आणि हा प्रश्न महत्वाचा आहे. भरपूर परीक्षेमध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, जागतिक आरोग्य दिन हा जो आहे हा 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. आणि 7 एप्रिल याची स्थापना कधीपासून झाली? 7 एप्रिल 1948 या रोजीपासून जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरा केला जातो. आणि जागतिक आरोग्य संघटना जी आहे त्याचं मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे, म्हणजे स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. 7 एप्रिल 1948 ला याची सुरुवात झालेली होती. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला काय नावाने ओळखले जाते? पहा, एखादा रोग जो आहे त्याचं निदान करण्यासाठी शरीराचा एखादा तुकडा घेतला जातो त्या भागाचा, त्या पद्धतीला काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर बायोस्पी असं त्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे, ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण
प्रति 100 मिली रक्तामध्ये किती असते? पहा, महत्वाचा प्रश्न आहे. प्रौढ व्यक्ती जो असतो तर प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये जे हिमोग्लोबिन आहे प्रति 100 मिली रक्तामध्ये किती ग्रॅम आढळतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर 14 ग्रॅम. 100 मिली रक्तामध्ये, लक्षात ठेवा, 100 मिली रक्तामध्ये 14 ग्रॅम जे आहे हे हिमोग्लोबिनचं प्रमाण आढळतं. पण कशामध्ये? प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. खालीलपैकी कोणत्या आजाराकरिता सर्वेक्षणादरम्यान रक्त नमुना रात्रीच्या वेळी घेणे आवश्यक असते? पहा, खालीलपैकी असा कोणता आजार आहे की त्या आजारामध्ये जो रोगी आहे त्याचं जे रक्त आहे ते, त्याच्या रक्ताचं सॅम्पल जे आहे हे रात्रीच्या वेळी घेतलं जातं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, जो हत्ती रोग आहे. मित्रांनो, हत्ती रोग जो आहे, हत्ती रोगाचं जे निदान करणारे हत्ती रोगी जो असतो त्यासाठी त्याचं सर्वेक्षण करताना त्याचे जे ब्लड सॅम्पल आहेत हे रात्रीच्या वेळी घेणं गरजेचं असतं. ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. WIFS या कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील मुलांना लोहयुक्त गोळ्या किती वेळा दिल्या जातात? पहा, WIFS हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील मुलांना लोहयुक्त म्हणजे आयर्नच्या गोळ्या दिल्या जातात. तर त्या किती वेळा दिल्या जातात? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर ऑप्शन क्रमांक बी ह्याचं उत्तर होईल आठवड्यातून 1 वेळा लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात. लक्षात ठेवा, WIFS विकली आयर्न फॉलिक ऍसिड सप्लिमेंटेशन त्याला म्हटलं जातं WIFS. आणि या कार्यक्रमाअंतर्गत आठवड्यातून 1 वेळा ह्या लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात. आणि ह्या ज्या गोळ्या आहेत ह्या 6वी ते 12वीच्या मुलांना मुलींना देण्यात येतात. या कार्यक्रमाचा उद्देश आहे की रक्ताक्षयावरती नियंत्रण करणे. ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे. खालीलपैकी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय लोकसंख्या वर्ष म्हणून ओळखले जाते? हा प्रश्न मित्रांनो आपल्याला 2011च्या जनगणनेसाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता. आणि हाच प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती जी झाली 2019ला त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. खालीलपैकी कोणतं वर्ष आंतरराष्ट्रीय लोकसंख्या वर्ष म्हणून ओळखलं जातं? तर 1974 हे जे वर्ष आहे या वर्षाला आंतरराष्ट्रीय लोकसंख्या वर्ष म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. राज्यात रोबोटिक इकोसिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दिशा देणारे रोबोटिक्स फ्रेमवर्क धोरण देशातील खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 2023 या वर्षी सादर केलं होतं? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तर तेलंगणा राज्य सरकारने. लक्षात ठेवा, तेलंगणा राज्य सरकारने त्यांच्या राज्यामध्ये रोबोटिक्स इकोसिस्टमला प्रोत्साहन म्हणजे मोटिवेट करण्यासाठी आणि त्याला चालना देण्यासाठी रोबोटिक्स फ्रेमवर्क जे आहे हे धोरण आखलं होतं. आणि हे कोणत्या राज्य सरकारने आखलं होतं? तर तेलंगणा राज्य सरकारने. ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. रशिया युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणते ऑपरेशन सुरू केले होते? मित्रांनो, कोणतीही जरी मोठी घटना घडली तर त्यासाठी एक ऑपरेशन राबवलं जातं. तर तसंच ऑपरेशन रशिया युक्रेन या युद्धामध्ये सुद्धा राबवलं होतं की त्या युक्रेनचा मोटो काय होता की भारतीय नागरिक जे आहेत त्यांना त्या ठिकाणाहून काढण्यात येणं. आणि ते जे आहे ते ऑपरेशन कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर ऑपरेशन गंगा. पहा, ऑपरेशन गंगा या नावाने एक ऑपरेशन राबवलं होतं की जे भारतीय प्रवासी आणि विद्यार्थी आहेत तर रशिया आणि युक्रेन यामध्ये अडकलेले त्यांना त्यातून एकदम सेफ पद्धतीने बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा हे जे आहे हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे. तामिळनाडू राज्यातील खालीलपैकी कोणत्या कलाक्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार 2023 मिळालेला आहे? प्रश्न महत्वाचा आहे. पहा, हा तामिळनाडू राज्यामधील खालीलपैकी कोणाला कलाक्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार 2023 देण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर कुमारी वाणी जयराम यांना पद्मभूषण 2023 जो की कला क्षेत्रासाठी देण्यात आला होता. कशासाठी देण्यात आला होता? पहा, वाणी जयराम या हिंदुस्थानी गायिका आहेत आणि पार्श्वगायिका म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. 4 फेब्रुवारी 2023ला त्यांचं निधन झालं आणि त्यांना कलेसाठी म्हणजे त्यांची जी कला आहे त्या कला क्षेत्रासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कार 2023 देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल.
तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. या 20 प्रश्नांपैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF जर मिळवायची असेल तर पहा, मराठी नोकरी या नावाने टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन त्याला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.